ओके. गेल्या वेळेस आपला 9वा अध्याय चालू आहे. गेल्या अध्यायात गेल्या आठवड्यात अजून 9वा अध्याय आता कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये टाकळीकर महाराज जे होते, अं, गोविंदबुवा टाकळीकर असं त्यांचं नाव होतं. टाकळी अ, एक गाव होतं. त्याचे ते कीर्तनकार होते. त्यांचा घोडा खूप द्वाड होता. त्यांच्या पायांमध्ये जाऊन महाराजांनी त्याने त्याचा द्वाडपणा सोडून दिला. मग ते अ, टाकळीकर महाराज कृष्णाजी पाटील यांच्या मळ्यामध्ये आले, जिथे महाराज राहत होते टेम्पररीली तेव्हा. आणि तिथे आल्यावर त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि हा श्लोक त्यांनी तिथे अं, अ, पदला नमन करताना. अचिंत्य जगता प्रती कृती तुझी न कोणाकडे, असो खलहि केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उन्हे पुढतिये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत. इकडे माझी आहे, मी त्याला चेंज करतो आणि आपल्या तो. पण श्री सतत माझिया वरद हस्त ठेवाजणी. आता खूपच प्रसिद्ध आहे, तो त्यांनी नमूद केला. आपण पुढे बघूया. ऐसी स्थिती करून गेले गोविंद बुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणी गेले ते. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काही तरुण तरी धरून जीवी, हे तू आपुल्या श्रोते हो. त्या यात्रे करू मंडळीत बाळापुराचे 2 गृहस्थ, आले काही धरुनी हेत समर्थाच्या दर्शना. आता महाराज तिकडे त्या मळ्यामध्ये असल्यापासून रोज रोज नवीन नवीन काय काय यात्रा येत होत्या महाराजांचं दर्शन घ्यायला. तिथे बाळापूर एक गाव होतं. तिथले 2 जण महाराजांच्या दर्शनाला आले. त्यांचं आता काय आहे ते पण बघू. हं. पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा, पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. का की या गांजावर समर्थाचे प्रेम फार, तो आपण आणिला जर तरी कृपा होईल त्यांची. ते दोघं काय म्हणते, आपण ना महाराजांना गांजाचा अ, अ, नवस करूया आणि कसं आहे ना, त्यांना आवडती गोष्ट दिली की ती आपल्यावर कृपा करते. चालेल, चालेल. चल. आपण त्यांना सुका गांजा देऊया. ओके, ओके. हं. पुढच्या वेळेस येऊ तेव्हा. असं एनिवेज, लोक आणती बर्फी खवा, आपण गांजा नेऊ बरवा. गाठ धोतरा बांधून ठेवा, ना तरी विस्मृती होईल. हे आपण ना वी शुड रिमाइंड. आपण कसं आता रिमाइंडर लावतो आउटलुकमध्ये इथे तिथे, तर त्याच्याऐवजी आपण वी शुड रिअली रिमेंबर. दॅट इज दी होल आयडिया. पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिरी ठेवता पायावरी, आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणली बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस
पटाणू गांजासी ऐसे बोलून मनासी. ऐसे बोलून मनासी दर्शन घेऊन गेले हो. दुसऱ्या वर्षी आले, डोक्यावर पाय ठेवले तेव्हा ऐक विसरलो मी. ठीक आहे, ठीक आहे. पुढच्या वेळेस मी ना डबल आणेन डबल. असं करून गेले. हं. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्या विसरले, कर जोडून मात्र बसले, विसरती जिन्नस आणावया. बापरे! पण ते तिकडे ते बसले आणि त्यांना आठवलं, अरे बापरे! आपण विसरलो जिन्नस आणायला. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले सॉरी ऐस पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणण्या विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. तिसऱ्या वेळा आले, तेव्हा तर त्यांना ते विसरले पण की ते आपण असं बोललो होतो म्हणून. ते जस्ट बसलेले तिकडे. हं. तै स्वामी म्हणाले भास्करासी. तर महाराज बघा म्हणाले काय भास्कराला, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारुनी धोतरासी, विसरती जिन्नस आणावया. विसरती जिन्नस आणावया. काय आहे ना जगाची रीत, असं महाराज भास्कराला, अरे काय रे जगाची रीत बघ ना. म्हणतात की असं करीन, धोत्राला गाठ बांधून की विसरायला नको, आणि विसरतात जिन्नस आणावया. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण, करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. सी, जातीने आहेत ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्मणी चरिती इति ब्राह्मण. Actually, the one who revels in the awareness of self is Brahman. What does that mean? There is heightened awareness of his own true nature. Not heightened, there is awareness of his own true nature. That is real definition of Brahmana. Brahmani chariti iti Brahmana. Brahmachari पण चा अर्थ तेच. The one who is constantly in the thoughts of studies, that is Brahmachari. Brahmachari is equal to celibacy, हे आपलं poor English translation आहे. But Brahmachari means unmarried. That is also kind of poor translation. The one who revels in the studies of that ultimate truth of consciousness, that is Brahmachari. And Brahmana म्हणजे the one who actually teaches that. But for teaching, you need to be aware, right? So such people cannot be lying. They should not forget. That is what he's indicating. Brahmanaचे भाषण. Then he says, ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळ ते. ती ब्राह्मण आणि चांडाळ, यु नो, ब्राह्मण always will speak with pramana. Pramana means what? Logic, means of knowledge. मला पृथ्वी सपाट आहे का? मला वाटतं. दॅट इज अप्रमाण, प्रमाण नाही. पण नाही, होरायझन आहे, सूर्य उदयाला येतो, पण सूर्य स्टेशनरी आहे, हे रिसर्च आहे. सो हे प्रमाण आहे. रिसर्च काय आहे? हे प्रमाण आहे. रिसर्च इज अ प्रमाण, मीन्स ऑफ नॉलेज, राईट? सो ह्या प्रमाणा लागू विषय प्रमाण असेल तरच बोलतात ब्राह्मण. मीन्स दे बेसिकली हॅव लॉजिक. त्या तत्वा लागून न जाणती चांडाळ ते. चांडाळ म्हणजे कोण? इलिटरेट, डॉग इटर्स ऍक्च्युली, जे गावाच्या बाहेर राहतात, कारण ते अनहायजिनिक असतात. त्यांना काही, देर इज नो सेन्स, प्रॉपर सेन्स ऑफ हाऊ टू बिहेव, सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स अदर्स. दोज आर कॉल्ड चांडाळ. तर महाराज काय म्हणतात, ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे
अप्रमाण या तत्वाला गुण न जाणती चांडाळ ते द्विजे निज धर्म सोडिला. द्विजे म्हणजे काय? ब्राह्मण. द्विज द्विज म्हणजे काय? जाता सर्व शूद्राहा. जेव्हा जन्म होतो तेव्हा सगळे शूद्र असतात. शूद्र म्हणजे विदाउट नॉलेज. जाता सर्वे शूद्राहा. आणि मग जेव्हा आपण स्टडीज करतो तेव्हा यज्ञोपवीत असं वेदिक सिस्टीम मध्ये आहे. जेव्हा 7 वर्षाचं असतं तेव्हा मूल स्टडीज करतो तेव्हा त्यांना द्विज म्हणतात. द्विज मीन्स born second time, because that's when they get knowledge, that's when they become cultured, that is called द्विज. तर महाराज काय म्हणतात? द्विजे निज धर्म सोडला. हे जे ब्राह्मण आहेत त्यांनी त्यांचा स्वतःचा धर्म सोडला. धर्म काय आहे त्यांचा? टू बी अवेअर, टू बी नॉलेजेबल, टू शेअर द नॉलेज. दॅट इज द धर्म ऑफ ब्राह्मण. क्षत्रियज नॉलेज इज टू प्रोटेक्ट, राईट? म्हणून दे हॅव पॉवर अँड ऑथॉरिटी टू प्रोटेक्ट. सो द्विजे निज धर्म सोडिला, आचार विचार सांडिला, हाऊ टू बिहेव, हाऊ टू थिंक, ते सोडून दिलं. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. दॅट्स वाय त्यांना आता तेवढं श्रेष्ठत्व नाहीये. श्रेष्ठत्व नाहीये कारण त्यांनी त्यांचा धर्म सोडला आणि आचार विचार सांडला. भेटे मनी नवस करीती आणि हात हलवित येथे येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. सी हाऊ स्वीट इज. महाराज म्हणतात मनात नवस करतात की असं केलं तर महाराज कृपा करतील आणि मग हात हलवत येतात. मग कसं त्यांचं मनातलं पूर्ण होणार आहे का? भेटे नवस करीती आणि हात हालवित येती, अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ. नंतर बघा दे, इट्स सो अमेझिंग एव्हरी लाईन, व्हॉट ही, एव्हरी वर्ड दॅट ही स्पीक्स. बोलण्यात पाहिजे मेळ. सी आपल्याला आपण म्हणत असतो ना की अरे माझी इच्छा काय पूर्ण नाही होत, तर सी महाराज इज गिवन अ फॉर्म्युला. बोलण्यात पाहिजे मेळ म्हणजे काय? वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वांची प्रतिष्ठिता माविराविर्म एधी. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो, वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो वांचे प्रतिष्ठितम. म्हणजे जे जिभेवर आहे ते मनात पाहिजे आणि जे मनात आहे ते जिभेवर पाहिजे. इंटेग्रिटी ऑफ स्पीच. बोलण्यात पाहिजे मेळ म्हणजे आता मी उद्या 9 वाजता मी फोन करतो, बरोबर 9 वाजता केला पाहिजे. अरे विसरलो, 1 तासाने करतो. बोलण्यात मेळ नाहीये, इंटेग्रिटी नाहीये स्पीचची. जर तुम्ही तसं केलं ना इंटेग्रिटी, तर मध्ये तुम्ही बोलाल तशी प्रकृती. हे तर बोललाय, ही प्रकृती बोलले म्हणजे तसं होणारच असणार. बिकॉज एव्हरी टाइम द ऍक्शन इज फॉलोड बाय वर्ड्स. इट डज. काय नाही जास्ती, थोडं पण जास्ती नाही. बोलण्यात पाहिजे मेळ. दिस इज फर्स्ट रिक्वायरमेंट. सेकंड, चित्त असावे निर्मळ आणि प्युअर हार्ट पाहिजे. प्युअर हार्ट. तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच कृपा करी घननीळ. कृपा करीतो भास्करा. ते शब्द त्या दोघांसी अति लागले मनासी. पाहू लागले एकमेकांसी कुतूहल दृष्टीने. पहा केवळे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. ते बोलायला लागले त्यांच्या मनात. आणि किती महाराजांचं ज्ञान असेल, बाप रे. हा जगत चक्षु गजानन सूर्यात असे हो. सूर्याला सगळ्यांचं कसं, सूर्य इज विटनेस ऑफ एव्हरीथिंग ड्युरिंग द डे, राईट?
ही इज लाइक सूर्यापरच आहेत, परीच आहेत. गजानन महाराजांना सगळं कळतं, सगळंच लक्ष आहे सगळ्यांकडे असं. आपण बस केला मनी, तो जाणीला समर्थांनी. आता येऊ घेऊनी, चला गांजा गावातून. ते बोलले, "अरे बापरे! महाराजांना कळलं. चला आपण जाऊन गावात ना गांजा आणू." ऐसे विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा आणावया भले, तै महाराज वदले त्या. ते उठले आणि ना बाहेर जायला लागले गावामध्ये जाण्यासाठी. तेव्हा महाराज काय म्हणाले ऐका, "आता शेळ्या कढी प्रत, का उगा आणिता ऊत. सार नाही किमपि यात, मी हा पापलो गांजाला." तशी शिळी कढ असते, कढी असते. त्याला जेव्हा जर पुन्हा आपण जेव्हा अग्नी देतो, तेव्हा उगीचच कशाला आता उकळल्याचा ऊत. म्हणजे बेसिकली "ऊन से गई वो हौद से नहीं लौटती." असं बिरबल आणि अकबरची तुम्हाला कथा आता माहिती आहे. एकदा काय झालं, अ, अकबर अत्तर लावत होता. खूप एक्सपेन्सिव्ह अत्तर लावत होता आणि ते लावताना एक थेंब पडणार होता, तर तो त्याने लगेच घेतला आणि अ, अंगाला लावला. तर बिरबल हसला तिकडे. कारण बिरबल म्हणाला, "तुम्ही एवढे श्रीमंत आहात, पण काय आहे ना, एका बूंद अत्तराच्यासाठी तुम्ही हे करता." आणि हसला तो. तर एका आठवड्यात अकबरनी एक मोठा हौद बांधला आणि त्याच्यात अत्तर, ते जे त्याने तो वापरत होता एक थेंब, ते अत्तर पूर्ण भरलं त्याने आणि सांगितलं, "जनतेला तुम्ही वापरू शकता." तेव्हा बिरबल त्यांच्याकडे बघून बोलला, "बूंद से गई वो हौद से नहीं लौटती." म्हणजे तेव्हा जे होतं ना, त्याच्यावरनं आपल्याला त्यांचं कॅरेक्टर कळलं. नंतर तुम्ही त्याच्यासाठी काही केलं तरी ते इट्स नॉट गोइंग टू रिटर्न बिकॉज यू अंडरस्टूड दॅट सटलिटी. तेच महाराज आता म्हणताय, "आता शिळा कढी प्रत, का हा उगा आणिता ऊत. सार नाही किमपि यात, मीना हा पापलो गांजाला. आता आणण्या गांजा प्रत, नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात, ठेवा तुम्ही आपल्या." तुम्ही तुमच्या बोलण्यात मेळ ठेवा. स्वीट. मेळ ठेवा बोलण्यात. म्हणजे धिस इज द टीचर आहेत ना, नेहमी तुम्हाला शिकवण देण्यासाठी करत असतात. गुरु जे आहेत, जेव्हा तुम्हाला त्रासही होतो ना, त्याच्यातनं जर तुम्ही लेसन नाही घेतलात ना, तर त्रासाचा काय फायदा? त्रास जो होतो आपल्याला, त्याच्यातनं आपण शिकतो. दात येताना त्रास होतो, प्रसूती होताना त्रास होतो, काही काही सुंदर होण्यासाठी आधी त्रास होतो खूप. त्या त्रासातनं आपण स्ट्रॉंग होतो आणि जर आपण स्ट्रॉंग न होता ते त्रास होतो आणि वी एकदम देन वी पेरिश. त्यामुळे ती स्ट्रेंथ आहे ना, गुरुच देतो. गुरु इज अमेझिंग. अँड even you know what is the meaning of guru means very heavy, very strong. Gurutvakarshana, right? Gravitational force चा इंग्लिश आहे, पण गुरुत्वाकर्षण. गुरुत्व म्हणजे काय? हेवीनेस, authority. You know how even in the astronomical world, गुरुचं I think gravitational force is 10 or 100 times. म्हणजे तुम्ही जर जवळ जरा गुरुच्या आला तर ही जस्ट पुल्स यू इनसाइड. दॅट मच ग्रॅव्हिटी ही हॅज. दॅट मच ग्रॅव्हिटी ही हॅज. तर महाराज म्हणतात की तुम्ही तुमच्या बोलण्यात मेळ ठेवा, इंटेग्रिटी ठेवा.
आणि मग जे तुम्ही मागा चित्त निर्मळ असेल तर देणारच. ही इज नॉट इव्हन सेइंग की तुम्ही मला आणला नाही गांजा म्हणून मिळणार नाही वगैरे असं नाहीये. सी दी ऑब्जेक्टिव्ह. महाराज काय म्हणतात, आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत, नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या. आणि काय बोलतात बघा पुढे, लबाडाचे न हेतू पुरती ही खूण गाठा बांधा चित्ती. तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. सो स्वीट महाराज. म्हणजे एवढं महाराजांना माहितीये की दीज आर सेल्फिश पीपल, पण त्यांनी शिकवण दिली आणि असेल त्यांच्या कर्मामध्ये. महाराज म्हणाले ठीक आहे, तुम्ही जा, तुमचं काम झाल्यावर जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही गांजा आणा. पुढील आठवड्यात का तुमचे काम होईल जा अतिउत्तम अत्युत्तम. महाराज म्हणाले जा, तुमच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात काम होईल. किती अनुभव आहेत लोकांना. मला हा जॉब पाहिजे, जॉब मिळतो. मला या स्टेट मध्ये जायचंय, तिथे जायला भेटतं. जे तुम्ही बोलाल ते पुरवतात. होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकवा नेम, 5 वाऱ्या येथील करा. आपण म्हणाले तुम्ही नेम चुकू नका, 5 वेळा इथे या, वाऱ्या करा. का की हा येथ स्थिर. का? आता महाराज तिकडे कुठे होते? स्वतःसाठी नव्हते बोलत बघा. ते कृष्णाजी पाटलांचा जो मळा आहे तिथे शंकराचं मंदिर होतं. तिथे महाराज काय म्हणतात, इथे 5 वेळा तुम्ही वारी करा. का की हा येथ स्थिर आहे मृडानी पती कर्पूर गौर. कर्पूर गौर शंकर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. कुबेर धनपती शंकराच्या कृपेमुळे झाला. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणण्या आणावया न विसरा. परमार्थात कोठे जरा बोलू नये मानवानी. परमार्थात कुठं बोलूच नाही. वरात बोलावं असं नाही, पण परमार्थात कुठं बोलू नये. परमार्थात कुठं म्हणजे काही अनुभव नाही, पण म्हणणं मला अनुभव आहे, असं असतं माझं, तसं असतं. दॅट इज खोटेपणा परमार्थात. हो 2 वेळा उपवास केला की असं होतं. तरी इम्पॅक्ट नाही, कारण लोकांचा विश्वास असतो आणि तो तोडणं इट्स रिअली बॅड. बोलू नये मानवानी ऐसे उपदेश ऐकून, महाराजांची वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. आणि ते 2 गृहस्थ बाळापुरा गेले. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे पत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. झालं त्यांचं काम, पत्ते झाले, एकदम ऑसम झालं काम आणि ते गांजा घेऊन आले. त्या बाळापुरीची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. दुसरी कथा सांगतो आता बाळापुरात. तिथे एक ना खूप मस्त ही कथा. रामदासी म्हणून एक बाळकृष्ण होते. त्यांचं रामदासी म्हणजे काय, जे रामदास स्वामींचं खूप करतात. त्याला म्हणतात रामदासी. म्हणजे जे दासबोध वाचतात, रामदास स्वामींचं मनाचे श्लोक वाचतात आणि ऑल दीज थिंग्स. मनाचे श्लोक करायला पाहिजे आपण. सो दासबोध इज समथिंग दॅट इज देअर पोथी, आणि रामदास स्वामी इज देअर आराध्य दैवत. तसा बाळकृष्ण होता तिथे.
कांता त्यांची पुतळा त्याची पुतळा बाई, परम भाविक होती पाही, दरवर्षी वारीस जाई, पायी सज्जन गडाते. त्याची बायकोचं नाव होतं पुतळाबाई आणि ते दरवर्षी सज्जनगडात जात होते. पती पत्नीचा विचार एक, पौषमासी निघती देख, ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी. पती पत्नीचा ते विचार करायचे. ते पती पत्नींचा काय एकच विचार असायचा. म्हणजे दे वर व्हेरी इंटिग्रेटेड. ते भाविक होते. ते दर पौष मासाला वारी करायचे सज्जनगडाची. एक घोडा न्यायचे टू टेक देअर बिलॉंगिंग्स, बट दे वुड वॉक. पती पत्नीचा विचार एक, पौषमासी निघती देख, ओझ्यासाठी घोडे एक, घेऊन या बरोबरी. कुबडी कथा दासबोध, सवे हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद, त्यासी की चढलेला. त्यांच्याकडे सामान म्हणजे काय होतं? 100 कपडे, लंच बॉक्सेस असं नाही. त्यांच्याकडे कुबडी, दासबोधाची कथा असं सामान शुद्ध होतं. साधुत्वाचा नव्हता मद. साधुत्वाचा नव्हता म्हणजे हो मी आता साधू आहे. मी आता लेक्चर देतो, तर मी तर सोवळंच घातलं पाहिजे. मी हेच केलं पाहिजे. मी तेच केलं पाहिजे. असं उगीच शो ऑफ नव्हता त्यांचा. व्हेरी सिंपल पीपल. व्हेरी सिंपल. साधुत्वाचा नव्हता चाड, त्यासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी, प्रत्येही झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. त्यांचं काय असायचं? ते चालत जाऊन मग जी भिक्षा मिळायची त्या भिक्षेवर ते रामाला नैवेद्य दाखवायचे आणि मग ते खायचे ते. दॅट इज हाऊ दे वर, यु नो. पौषवध्यात बाळापूर, सोडी नवमीला साचार, कांता असे बरोबर, पुतळाबाई नामजिचे. बाळकृष्णा बुवा हाती, चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळा बाई करी साथी, झांज हाती घेऊन. बाळकृष्ण यांच्याकडे चंदनाच्या चिपळ्या होत्या आणि ती पुतळाबाई होती, तिच्या हातात झांज होत्या. रघुपतीचे नाम गजर, करी पठाणे निरंतर, शेगाव खामगाव मेहेकर, देऊळ गावा राजा पुढे, आनंदी स्वामीचे जलनापुरी, वंदनिया जांब नगरी, जायते येथे मात्र करी, 3 दिवस मुक्काम, काकी ते ठिकाण, समर्थाचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन, वंदन कधी करी गोदेला, पुढे बीड आंबे जोगाईचे, मोहरी बल्लेश्वर स्वामीचे, पट्ट शिष्य समर्थांचे, डोमगावी कल्याण. हे ते करत जायचे स्टॉप्स. यु नो, आपण कसं आलो कुठे सिटीमध्ये की अरे मला हे बघायचंय ते बघायचंय, आपलं ते असतं ना. तर त्यांचं आता समर्थांचं जिथे जन्म झाला होता त्या गावी ते राहायचे. मग नंतर त्यांचा पट्ट शिष्य होता जो कल्याण, तिथे राहायचे. सो ऑल दीज थिंग्स दे डिड. नरसिंगपूर पंढरपूर, नाते पात पोते शिंगणापूर, बाई आणि सातार, असे ते गडाच्या पायथ्याशी. साताऱ्याच्या इथे आहे ना जवळ रामदास स्वामींचं सज्जनगड, तिथे. मागवद्य प्रतिपद्येला, तो येऊन पाहुचे भला,
श्री सज्जन गडाला माघ वद्य प्रतिपदे, माघ महिन्यात वद्य प्रतिपदेला ते सज्जनगडाला पोहोचायचे. नवमीच्या त्या उत्सवासी, नवमीला वद्य उत्सव असायचा, तिथे ते दे टू रीच. यथाशक्ती प्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी. दिस इज रिअल रामदासी. ते ब्राह्मण भोजन घालायचे तिकडे जाऊन आणि मग परत यायचे. दिस इज देवर रिअल रामदास. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा, दासनवमीचा उत्सव होता परत परत जाई त्यांचे मार्गी. ऐसे क्रम चालला बहुत दिवस त्यांचा भला, 60 वर्ष देहाला गेली त्यांच्या उलटून. हे त्यांनी दरवर्षी करायचे. 60 वर्षाचं तर त्यांच्या देहाला झालं होते. माघवद्य द्वादशीला सोडून सज्जन गडास, निघावे परत जावयास त्यांनी आपल्या बाळापुरा. आणि मग ते द्वादशीला निघायचे. नवमीला उत्सव व्हायचा, मग दशमी एकादशी करायचे, मग द्वादशीला परत निघायचे. असो वद्य एकादशीस बसला समर्था समाधी पाशी, आले दुःखाश्रू लोचनासी शब्दन त्यासी बोलावे. तो बाळकृष्ण होता. एकादशीला रामदास स्वामींच्या समाधीच्या इथे बसला आणि त्याला रडायला आलं खूप, की आता मी निघतोय. खूप रडायला आलं आणि ते बोलले, हे रामदास समर्थ स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारीन पायी होईल. खरंच माझं शरीर थकलंय हो, आता नाही येऊ शकत, मी पायाने नाही येऊ शकत. जरी बसून वाहना ते येऊ सज्जन गडाते, तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. मी ना खरंच व्हेकलनी पण नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा आय कांट कम, ते पण कडे. नेम चालला जवर आता पुढे पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे. शरीर धर्मस्य खलु साधनम, त्याचं संस्कृतात उक्ती आहे. शरीर जे आहे ते निकोप पाहिजे, विदाउट एनी प्रॉब्लेम्स. तर आता माझं शरीर प्रॉपर नाही, आता मग अंतर पडणार, मीन्स त्यांना ना सेपरेशन वाटत असणार. म्हणजे तिकडे गेल्यावर आता मी आलोय महाराजांना भेटायला, पण आता मी येऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल मुलगी असेल एखादी आणि तिला आईकडे जाता येणार नसेल, तर तिला कसं वाईट वाटत असेल ना, तसं एवढं प्रेम असतं. ते म्हणाल्या, खरंच परमार्थासी शरीर निकोप आधी पाहिजे, तरीच सर्व घडे काही, हे रामदासा माझे आई. हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणतसा, ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन. असं प्रार्थना करून ते येऊन झोपले. हा बघा. तो प्रभात काळी पडले स्वप्न, बाळकृष्ण बुवाला. त्यांना ना स्वप्न पडलं. स्वप्नी म्हणाले रामदास, ऐसे न होई हताश, ऐसे न होई हताश. रामदास वाली आले स्वप्न आणि म्हणाले, ऐसे न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जन गडाते. तू इकडे येऊ नकोस आता सज्जन गडात, काही प्रॉब्लेम नाहीये. माझी कृपा तुझ्यावरी, माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळपुरी. तू माझा उत्सव बाळपुरात कर. बाळापुरात वेर ही स्टेज. करावा तू आपुल्या घरी,
येईन मी नवमीला. बापरे. रामदास स्वामी म्हणाले, हे बघ, तू काय सज्जनगडात येऊ नको, तू तुझ्या घरी कर उत्सव बाळापुराला, मी नवमीला येईन तुझ्या घरी. ओ माय गुडनेस. तुला द्याया दर्शन, हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. सो अमेझिंग. सी रामदास स्वामी काय म्हणतात, आपल्या शक्तीच पाहून परमार्थ करावा. आता आपल्याला जर होत नाहीये, तरी आपण काही करायला जातो, उपास तापास, तर त्याचा अपाय होतो. नाही नाही, उपास करायला पाहिजे. अरे, काय आहे, आपलं शरीर काय आहे, त्याची परिस्थिती काय आहे, ते सगळं पाहून करायचं. मी नाही म्हणत, समर्थ स्वामी रामदास म्हणतात. हं? ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेस हे परत आले बाळापुरस आपल्या घरी. ही वॉज व्हेरी हॅपी अँड ही केम बॅक. ये आता आपल्याकडे महाराज येणार. रामदास स्वामी येणार नवमीला. येस, that's like probably the best thing that has ever happened to them, right? So पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ मासी, त्या बाळापुरासी ते आता अवधरा. आता काय झाले पुढे ते ऐका हा. माघवद्य प्रतिपदेस समर्थाच्या उत्सवास, आरंभ बाळापुरास बाळा कृष्णास घरी केला. जसं त्यांना स्वप्न पडलं, त्यांनी आता काय केलं, माघवद्य प्रतिपदेला सुरू केला उत्सव. आता 9 दिवस चालणार. दासबोधाचे वाचन, रात्रीस हरी कीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपारती अस्तमानाला. दिवसभर दासबोधाचे कथन, 2 वाजता जेवण ब्राह्मण, संध्याकाळी आरती, धूप आरती, रात्री हरी कीर्तन, हे 9 दिवस आता चालणार होतं. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी, आपापसात वर्गणी उत्सव सहाय्य करावा. बाळकृष्णाने हे सगळं गावकऱ्यांना सांगितलं होतं आणि सगळ्यांनी वर्गणी काढून हे केलं होतं. सो इट वॉज अ बिग डील. ऐसे थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा, दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. आता नवमी आली होती आणि रामदास स्वामी काय म्हणाले, तू कर उत्सव, मी नवमीला येईन. हा, तर 2 प्रहराला अघटित झाले. काय झालं, श्री गजानन साक्षात्कारी श्रोते त्या बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी, नवमी तिथी लक्षून. महाराज आले तिकडे, गजानन महाराज आले. कृष्णाच्या द्वारात रामा अभिषेक चालला आत, लोक झाले विस्मित गजानना पहावया. म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी. लोक म्हणाले बाळकृष्णाला, अरे उठा उठा वेगेसी, तुमच्या दास नवमीसी द्वारी पातले गजानन. त्यावरी बुवा म्हणाले, बाळकृष्ण म्हणाले, गजानन आले बरे झाले, त्याही संतांचे लागले पाया माझ्या घरासी. अरे बापरे, गजानन महाराज आले. अरे, या पण गजानन महाराजांचं पाय लागले माझ्या घराला. खूप खूप छान. परी आजच्या काय म्हणतात ते बघा बाळकृष्ण. परी आजच्या दिनी साची मी वाट पाहतो समर्थांची. गजानन महाराज आले, बरं झालं, पण मी ना रामदास स्वामींची वाट बघतोय. ज्या सज्जन गण निवासियाची आतुर होऊन हे ठाया. गजानन महाराज आले, बरं झालं, पण आय एम स्टील वेटिंग फॉर माय गुरु. त्यांचा मसी करार आहे, त्यांचा आणि माझा ना देयर इज अ डील. मी नवमीला येऊन पाहे, ती वाणी असत्य नोहे, ऐसा माझा भरवसा. मला कम्प्लिटली ट्रस्ट आहे
जे समर्थ रामदास स्वामी म्हणालेत, की ते माझ्याकडे येणार आहेत नवमीला. दॅट इज गोइंग टू हॅपन. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून, महाराज तिकडे उभे राहिले. गजानन महाराज तिकडे द्वारामध्ये उभे राहिले आणि काय म्हणाले? जय जय रघुवीर समर्थ, असं म्हणाले महाराज. जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. मग महाराजांनी श्लोक बोलले. श्लोक: अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली अरे बाळकृष्णाची. अशी ऐकली वाणी आणि बाळकृष्ण उठले. पाहता जो येऊन द्वारी, तो गजाननाची नग्न स्वारी. आणि त्यांनी पाहिले तर गजानन होते त्यांच्या दारामध्ये. अजानुबाहू साजिरी, अजानुबाहू, ह्यूज हँड्स, ह्यूज बॉडी, टॉल. अजानुबाहू साजिरी उभी निजानंदामध्ये. he was happy within himself. तरण्या केला नमस्कार, तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभर, रुळात होती पाठीवरी. आता रामदास स्वामींचं कसं असायचं? जटा असायच्या, हातात कुबडी असायची. सो ऑल दीज थिंग्स वर देअर. तर ते पायाला नमस्कार करायला गेले गजानन महाराजांना, रामदास स्वामी सारखं वाटलं. भाली त्रिपुंड उभासाचा, होता गोपी चंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा, रंग होता हिरमुजी. आणि काय त्यांनी त्रिपुंड होत आणि लंगोट जी घातली होती त्याचा हिरमुजी कलर होता, म्हणजे जसे रामदास स्वामी असायचे तसं. ते रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले, प्रेमाचे ते शोते भले. नैनी श्रीच्या नैनी साचले आनंद अश्रू. ही ओव्हरवेल्म झाले बाळकृष्ण आणि रडायला लागले. तो सवेच दिसती गजानन. आणि नंतर बघितलं तर गजानन महाराज दिसायला लागले त्यांना. त्यांच्या नेत्रा कारण कुबडी लंगोटी काहीच न. आणि काही कुबडी लंगोट आणि भाली त्रिपुंड हे काहीच दिसत नव्हतं. पुन्हा त्यांनी हताश व्हावे, परत त्यांना वाईट वाटलं, अरे महाराज गजानन महाराज पण रामदास स्वामी नाही. तो रामदास स्वामी दिसावे. आणि वेन यू यूज टू बी डिप्रेस्ड और सॅड, त्यांना रामदास स्वामी दिसायचे. पुन्हा जो निरखून पहावे, तो मागुती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी, सिनेमाच्या खेळापरी. घोटाळले अंतरी, कोडेच काही उमगेना. ही गॉट कन्फ्युज्ड. मग म्हणाले गजानन, रामदासी प्रेमे करून, नको गांगरू देऊ मन. तुझा समर्थ मीच असे. श्री महाराज काय म्हणाले? अरे रामदासाची प्रेम आहे ना तुला, त्या प्रेमासाठी मी आलोय. तू तुझं उगाच मन गांगरून जाऊन देऊ नकोस. डोंट गेट कन्फ्युज्ड. तुझा समर्थ मीच आहे. तुला सज्जन गडासी वचन दिले, की दास नवमीस येईन. मी बाळा पुरा लागून, याचे स्मरण आहे का? महाराज बोलले शरीर. आणि आता काय म्हणतात बघा, शरीर रूपी वस्त्रास तू किंमत देतोस, आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णोनी जीर्णानी. तो पाही वासांसी जीर्णानी विहाय. असा भगवद्गीतेत आहे ना श्लोक. ऐसा मुळीन भ्रमिष्ट होई, चाल पाटला बसवी मला. चला ती बसवी मला. चल उगीच कन्फ्युज नकोस. डोंट गेट डिल्युजन. चल मला पाटावर बसव. बाळकृष्णाचा धरून हात. सी हाऊ ब्युटिफुल.
महाराज तिला म्हणतात, "अरे मीच आहे समर्थ रामदास. तू त्या शरीर रूपी वस्त्राला महत्त्व देतोस का? आत्म्याला महत्त्व दे. ते आणि मी एकच आहे." तुला भगवद्गीतेतला श्लोक माहिती आहे ना तो, "वासांसी जीर्णानी." "चल, चल, चल पाटावर बसव मला." आणि त्यांचा हात धरला. गजानन आले घरात एका मोठ्या पाटीसीत स्वामी गजानन जाहले एका मोठ्या पाटावर तिथे बसले गजानन महाराज. बाळापुरी पुकार झाली, गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली. दर्शन घ्या दर्शन घ्याया पायांचे. मग पूर्ण बाळापुरात कळलं की गजानन महाराज आलेत आणि सगळे आले तिकडे दर्शनाला. दर्शन घ्याया पायांचे, रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होऊन 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण. मग 3-3:30 ला हा पूर्ण दिवस विचार करत राहिला की महाराज होते की समर्थ स्वामी होते, आले नाहीत माझे स्वामी, याचा विचार करत होता तो. मग रात्री 3-3:30 ला शेवटी त्याला स्वप्न पडलं. स्वप्न पडले बाळकृष्ण. आणि आता दुसरा गीतेतला श्लोक, अरे गजानन माझीच मूर्ती. रामदास स्वामी आले स्वप्नात आणि म्हणाले, अरे गजानन माझीच मूर्ती, हल्ली तुमच्या वराड प्रांती. अरे गजानन महाराज माझीच मूर्ती आहे, आता तुझ्या वराडात आहेत, म्हणजे विदर्भात आलेले आहेत. संशय मुळीच न धरा चित्ती, तो धरिता बुडशील, संशयात्मा विनश्यती. राईट? संशयात्मा विनश्यती असं गीतेत श्लोक आहे. डाउटिंग, इफ यू डाउट, you know, you will doom. संशयात्मा विनश्यती. अरे संशय मुळी ना धरी चित्ती, तो धरता बुडशील, मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. मी तोच आहे असं समजून गजाननाचं पूजन कर. गीतेच हे आहे वचन, संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. हे कळल्यावर बाळकृष्ण आता संशय रिझॉल्व झाला. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननांचे पायावर. मग त्यांनी गजानन महाराजांच्या पायावर ऍक्च्युली नाव विथ फुल सरेंडर पाय ठेवला, डोकं ठेवलं. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननांचे पायावर. महाराज आपुली लीला मीन समर्थ जाणण्याला, तो घोटाळला उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. म्हणजे महाराज तिकडेच होते बाळापुराला त्याच्या घरी. ते महाराजाला म्हणाले, सॉरी मी खरंच कन्फ्युज होतो, पण आज समर्थांनी स्वप्नामध्ये येऊन मला क्लिअर केलं. महाराज आपुल्या लीला मीन समर्थ जाणण्याला, तो कृपा केली तो घोटाळ उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली. आता त्याला पटलं, नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली. देर इज नथिंग. कधी कधी असं वाटतं ना, अरे हे थोडस राहिलं, परफेक्ट नाही वाटत. तसं त्यांना वाटत महाराज समर्थ रामदास स्वामी नाही आले, बोलले होते ते नाही झालं, ते नाही झालं. आता त्याचा डाऊट क्लिअर झाला नाही. ओके नाव आय एम क्लिअर, न्यूनता न काही राहिली. आणि एक सांगतो तुम्हाला, when you are under Guru's grace, everything is perfect. Everything is perfect. But you need to have that eye to understand the perfectness. आता
नवमी माझी सांग झाली, न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली, तेणे धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया पुरास, हीच आहे माझी आस, ती पूर्ण करा हो. आता ना काही थोडे दिवस राहा महाराज इथे प्लीज, ती माझी आशा पूर्ण करा. महाराज म्हणाले त्यावर, एक ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. महाराज म्हणाले बघ, आता मी नाही थांबत, थोड्या दिवसांनी येईन. ओके, काही दिवसांनी मी येईन परत. महाराज म्हणाले त्यावर, एक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले, स्वामी शेगावैसी भले. रस्त्याने न कोणी दिसले, क्षणात पोहोचले शेगावी. त्यानंतर ते शेगावला गेले बाळापुराहून. स्वस्ती श्री दास गणविरचित, श्री गजानन नामे ग्रंथ, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद होवो भाविकांप्रत, हेची इच्छा दास गणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य नवमोऽध्याय समाप्तः. डोळे बंद करा. श्री राम जय जय राम. 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 अचिंत जगदा प्रती तुझी न कोणाकडे, असो कलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे. पुढे पुढती तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतदामुच्या वरदहस्त ठेवा जणी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. Slowly open your eyes.